आणि यानंतरची एक धक्कादायक बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। महिलांची चेंगराचेंगरी झाली आहे। 5,000ची साडी 599 रुपयांमध्ये मिळत असल्यानं महिलांनी एकच गर्दी केली। साडी खरेदीसाठी महिलांची एकच झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं। 3 महिला बेशुद्ध सुद्धा झाल्या। पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ सुद्धा टळलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी विजय शेडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, नेमका हा सगळा प्रकार काय होता आणि सध्याची तिथली परिस्थिती कशी आहे? नक्कीच सिद्धेश, जर पाहिलं मकर संक्रांत जी आहे ती जवळ आलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवरती एका साडीच्या दुकानदाराने 5,000 रुपयाची साडी जी आहे ती चक्क 599 रुपयाची रील जी आहे ती बनवली होती। ती रील सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर त्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केली होती। 1,000हून अधिक महिला ज्या आहेत त्या दुकानामध्ये दाखल झाल्या होत्या आणि दुकानामध्ये शिरण्यासाठी या ठिकाणी महिलांनी गर्दी केली असल्यामुळे त्या ठिकाणी चंगराचेंगरी देखील झाली। त्या ठिकाणी 3 महिला ज्या आहेत त्या बेशुद्ध देखील या राड्यामध्ये पडल्या होत्या। मात्र वेळेच पोलिसांनी या ठिकाणी हस्तक्षेप केला आणि ज्या महिला आहेत ती गर्दी आहे ती देखील या ठिकाणाहून कमी केली। त्यामुळे दुकानात जी आहे ती मोठी झुंबड देखील उडवली पडली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता त्या दुकानदाराला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। कारण मोठी गर्दी जी आहे ती जमवली प्रकरणी आता पोलिसांनी यांना दुकानदाराला ताब्यात घेतलेलं आहे। सदरील ती गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना 3 ते 4 तास जे आहेत ते या दुकानाबाहेर लागले होते। कारण मोठी गर्दी जी आहे त्या ठिकाणी झाली होती। महिला ज्या आहेत त्या देखील आक्रमक झाल्या होत्या। कारण दुकानामध्ये शिरण्यासाठी सर्वाधिक गर्दी जी आहे ते या ठिकाणी महिला करत होत्या। कारण चांगली साडी जी आहे ती ऑफरमध्ये मिळत होती त्यामुळे महिलांनी या ठिकाणी झुंबड केली होती। सिद्धेश, विजय, यामध्ये आणखी किती जण जखमी झाल्याची माहिती मिळते? या ठिकाणी 3 महिला ज्या आहेत त्या बोळ येऊन पडल्या होत्या। त्यानंतर पोलिसांना ही संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी हस्तक्षेप केला होता। मात्र गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाली होती। त्या गर्दीत पांगवण्यासाठी पोलिसांनी वेळेत जे आहे ते नियंत्रण आणलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद विजय, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।